आज आम्ही नवनिर्वाचित आमचे माहूर तालुक्याचे नायब दंडाधिकारी अभिजित जगताप साहेब यांचा आम्ही पदभार माहूर तहसीलला स्वीकारल्याबद्दल आम्ही सर्वांतर्फे त्यांचा आज स्वागत केला आणि स्वागत करून त्यांना एक निवेदन दिले की जे अत्यंत महत्त्वाचं होतं। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शासनाने जे घरकुल मंजूर केलेले आहे त्या घरकुल मंजुरी दरम्यान विविध प्रकारच्या घरकुल धारकांना अडचणी येत आहेत। त्या अडचणीचा आता सामना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कोणी त्याबद्दल बोलायला तयार नाही, कोणी दखल घ्यायला तयार नाही। 1,20,000 घरकुल कोणत्याही प्रकारचं होऊ शकत नाही। शासनाने त्या घरकुलामध्ये 2.5 लाखापर्यंत जे शहरी भाग आहे त्या भागामध्ये त्यांनी 2.5 लाखापर्यंत तरी आम्हाला घरकुलाची रक्कम द्यावी अशी एक विनंती केली आहे। त्यानंतर आम्ही जे शेतातले रस्ते आहेत त्या रस्त्यासंदर्भात त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे की बाबा सरकारने जो 100 दिवसाचा जो कालावधी दिला होता की बाबा 100 दिवसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्याचे असो विविध प्रश्न असो ते मार्गी लागावं, पण ते अजूनपर्यंत काही त्याची दखल घ्यायला कोणी तयार नाही। ते काय रस्त्यात ते धुळीत खाक पडली की काय योजना ते आमच्यापर्यंत आली नाही आणि काही शेतकऱ्याची अत्यंत बिकट अवस्था चालू आहे। ई पीक पाहणी ॲप सुद्धा बंद पडलेला आहे। शेतकऱ्यांनी आता काय करावं काय नाही या संदर्भात आम्ही सविस्तर साहेबांशी चर्चा केली आहे। साहेबांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आणि आमचं चांगलं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आणि तुमच्या निवेदनाचा मी पाठपुरावा करणार असे आम्हाला त्यांनी कळवलेले आहे। धन्यवाद।